आता तुम्ही म्हणाल बड्डेच्या दिवशी कोण रडतं? मी रडत होते का ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतेच. तर हाय हॅलो सगळ्यांना, मी सुवर्णा. तुम्हा सगळ्यांचं डेली व्लॉग विथ सुवर्णा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज माझा बड्डे 25 मार्चला माझा बड्डे असतो. यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून आलेला हा माझा पहिलाच बड्डे बरं का. तर अगदी साधा सिंपल आम्ही सेलिब्रेशन केला. तर कसा केला ना तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते. तर सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली. आयुष इथं आवरून निघाला होता कॉलेजला जायला आणि मग त्याच्यानंतर देवाला नैवेद्य म्हणून इथं वाटेमध्ये मी बर्फी ठेवली. दिवसभराचा नॉर्मलच दिवस असतो, जसा रेग्युलर असतो तसाच बड्डे म्हणून काही विशेष काहीच नव्हतं. आणि त्यात माझ्या आयुष्यात तर रेग्युलर तेच असतं, वेगळं असं काहीच नसतं. संध्याकाळी मी अशी काही तयार झाले होते आणि हो बाहेर जेवायला गेले ना तर पाणी मात्र मी घरातूनच घेऊन जाते, कारण बाहेरचं पाणी मला काही सूट होत नाही बरं का. तर गेलो तर CNGला भरपूर मोठी लाईन होती, तर CNG भरला गाडीमध्ये आणि मग त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. तिथे गेल्यावर पण मुलांचं आणि आमचं ठरत नव्हतं की व्हेज खायचं की नॉनव्हेज खायचं. पण माझं आधीच ठरलं होतं की मला फिश फ्राय खायचे होते, कारण खूप 1 वर्ष झालं मी खाल्लंच नव्हतं आणि ते मला बनवता येत नाही पण खायला आवडतात. पण त्याच्यासाठी मी ह्यांना म्हटलं मला तर फिश फ्राय खायचे, तुम्हाला काय खायचं ते खा. तर मुलांनी आणि मी इथं आमच्यासाठी ना इथं फिश ऑर्डर केलं होतं. तर खरंच सांगतो टेस्ट एवढी भारी होती ना, एका बाईटमध्येच मला कळलं की खूप सुंदर आहे. तर राहूननी काही खाल्लं नाही, त्यांना एवढे काही मासे आवडत नाही. तर त्याच्यानंतर मग म्हटले सगळंच आता नॉनव्हेजमध्येच ऑर्डर करू. तर सगळं काही नॉनव्हेजमध्येच ऑर्डर केलं. आम्ही चौघांनी मिळून मस्त जेवण केलं. असा माझा साधा सिंपल बड्डे. केक कटिंग करणं वगैरे हे तर मला काही आवडत नाही, कारण शेवटी कसं असतं बड्डे जरी असला तरी वय वाढत चालतं, म्हणजे आपलं आयुष्य पण कमी होत चालतं, हो की नाही. छान जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग जेवण झाल्यानंतर म्हटलं नाही मला आईस्क्रीम खायची, कारण मला हॉटेलमध्ये जेवायला गेलं ना मला आईस्क्रीम खायचीच असते. आता लहान मुलांसारखा हट्ट म्हटलं ना तरी चालेल. तर इथं मस्त आईस्क्रीम एन्जॉय केली. त्याच्यानंतर बाहेर आलो. आता ह्या हॉटेलमध्ये आम्ही नेहमीच जातो, तर यावेळेस त्यांनी नवीन केले कारंजे. तर आयुष मला म्हणत होता करंट लागत असेल बघ हात लावून. तर मी बघत होते तर म्हटलं अरे नाही लागत करंट कसं काय असेल ना, म्हणून असं हात लावून मी चेक केलं. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो. तर रोडवर ह्यांचे मित्र आणि त्यांची म्हणजे फॅमिली मला विश करण्यासाठी थांबले होते, बड्डे विश करण्यासाठी. तर इथं आम्ही सगळ्यांनी मिळून परत गुळाचा चहा घेतला सगळ्यांसोबत. आणि त्यांची छोटीशी चिमणी ना इतकी नटखट होती ना, तिच्या नादात त्यांच्याकडून एक चूक झाली की गप्पांच्या नादात चावी चुकून गाडीतच राहिली. आणि मग निघाल्यावर लक्षात आलं का अरे चावी गाडीतच आहे, मोबाईल पण त्याच्यातच आहे. इतकं गोंधळ 1-1.5 तास तिथं चाललं होतं, कसं करायचं काय करायचं. नशीब गाडीची काच थोडीशी उघडी होती, कशी तरी एका म्हणजे अननोन माणसाने मदत केली हात घालून. ते दरवाजाचं लॉक खोललं आणि मग ते त्यांच्या घरी गेले आणि मग ते 1-1.5 तास तिथं वाया घालवल्यानंतर आम्ही पण घरी आलो. तर चला मग आता मी सांगते की माझ्या बड्डेच्या दिवशी मी का रडत होते. एवढे छान छान सगळ्यांनी शुभेच्छा पॅरेग्राफ लिहून पाठवले होते ना, तर ते वाचून मी एवढी भावूक झाले ना, तर माझ्या डोळ्यातलं पाणीच थांबत नव्हतं, म्हणून मी रडत होते. चला मग आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला